नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर आणि महासत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर पावसाळा सुरू आहे आणि पावसाची अपडेट आपण बघतोय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या घाटावर आपण सध्या आलो आहोत आणि आपण बघू शकतोय पंचगंगा नदीचं पात्र हे विस्तीर्ण सध्या पाण्याने पूर्ण नदी दुथडी भरून वाहतीये। खरं तर कोल्हापुरातील राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती 25 फूट 3 इंच आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरामध्ये पावसाने जरी उघडीप दिली असली तरी घाटमाथ्यावर राधानगरी डोंगर परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर हा कमी जास्त प्रमाणात कायम आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाची जी काही पाणी पातळी आहे ती देखील वाढू लागलेली आहे। सध्या राधानगरी धरणाची पाणी पातळी ही 60% पोहोचलेली आहे। धरण 60% भरलेलं आहे आणि त्यामुळेच आज 20 जून सकाळी 11 वाजल्यापासून राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात जवळपास 3100 अर्थात 3100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच सध्या पंचगंगेची पाणी पातळी पण सध्या स्थिर आहे आणि 1-1 इंचाने पंचगंगेची पाणी पातळी ही कमी होताना बघायला मिळते। जवळपास 26 फुटांच्या वर ही पाणी पातळी गेली होती, मात्र आता 25 फूट 3 इंच सध्या पाणी पातळी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जे छोटे मोठे बंधारे आहेत ते 17 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत आणि त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक अद्यापही पर्यायी मार्गाने सुरू आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प असतील हे सर्व भरून वाहण्यास सुरुवात झालेली आहे। एक एक करून हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरून वाहत आहेत। त्यामुळे सध्या पाणी पातळी ही पंचगंगेची देखील आपल्याला अगदी कमी प्रमाणात कमी होताना दिसत आहे। सध्या कोल्हापूर शहरामध्ये देखील पावसाची उघडीप बघायला मिळते, मात्र तरी देखील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। याचबरोबर अधिक माहिती आपण घेत राहूया। तोपर्यंत मी इथेच थांबतो। महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।